नमस्कार मित्रांनो, बळीराजा CSC या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. ते म्हणजे 2024 या नवीन वर्षानिमित्ताने 2 अपडेट घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे एक गरीब आणि शेतकऱ्यांसाठी हे अपडेट आहे. तर मित्रांनो, अपडेट नंबर 1 हे आहे. मित्रांनो, आपण घरकुलसाठी जेणेकरून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो आपण ते अपडेट पाहत आहोत. या अपडेटमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे की हे पहा मित्रांनो, या ठिकाणी दाखवलेलं आहे ते नवीन अपडेट. ते काय आहे? हे अपडेट आहे की डाउनलोड द मोबाईल ॲप फॉर सर्वे अँड रजिस्ट्रेशन, क्लिक हिअर टू डाउनलोड. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे नवीन ॲप्लिकेशनद्वारे हा सर्वे होणार आहे. नवीन रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे नवीन घरकुल योजनेत नाव नोंदवण्यासाठीचा. तर हा सर्वे होणार आहे मित्रांनो. आणि हा सर्वे एकतर तुमच्या ग्रामपंचायतमार्फतच होणार आहेत. नसता हा सर्वे CSC वाल्याकडे देऊ शकतात. आता हे शासन डिक्लेअर करू शकेल की नेमका हा सर्वे कुणाकडे देणार आहेत. तर शक्यतो हा तुमच्या ग्रामपातळीवरच होणार आहे. आणि हा मित्रांनो, हे अपडेट 31/12/2023 या तारखेला शेवटचा अपडेट आहे. म्हणजे ही 2024 या नवीन वर्षासाठी ही नवीन अपडेट आहे. अपडेट नंबर 2. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहात की महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2024 या दिवशी घोषित केलेला शासन निर्णय आहे, म्हणजे GR आहे. तर तो शासन निर्णय काय आहे, म्हणजे तो GR नेमकं काय सांगत आहे ते पाहत आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत गारपीट व म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबतचा निर्णय किंवा अवेळी, म्हणजे आत्ता मागे आपण नोव्हेंबर 2023 अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता मंत्रिमंडळाने 19/12/2023 या दिवशी एक बैठक घेतलेली होती मित्रांनो. आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यात निर्णय काय झालेला आहे तर तो निर्णय पाहूयात. तर त्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. म्हणजे जो प्रत्येक वर्षी जो आपल्याला अनुदान मिळत आहे, जेणेकरून जे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळत असते अनुदानाच्या स्वरूपात, तर ते आहे 8,500 रुपये हे प्रति हेक्टरी याप्रमाणे अनुदान मिळत असते. आणि त्याची मर्यादा असते 2 हेक्टरपर्यंत. तर ती आता वाढवण्यात आलेली आहे. ती आता प्रति हेक्टरीसाठी 13,600 रुपये इतकी अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आणि जमीन ही 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. तसेच बागायत जर शेती असेल तर तुम्हाला 17,000 हेक्टरी याप्रमाणे पहिली अनुदान रक्कम मिळत होती. तर ती आता 27,000 प्रति हेक्टर ह्या रकमेप्रमाणे आपल्याला अनुदान मिळणार आहे मित्रांनो. तसेच शेतकरी बांधवांनो, तर अशा पद्धतीने हा GR आहे मित्रांनो. शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला आहे. तो म्हणजे 1 जानेवारी 2024 या नवीन वर्षातील 1 तारखेला हा घोषित केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले बळीराजा CSC हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.